दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 164 तथा श्रीकरी धरुनी वेढे करणे। एके दिवशी सकाळच्या पूजावसरानंतर सपूजित पूजेचे गंध, अक्षता, फुले, माळासहित राऊळ राजमठाच्या अंगणात गेले। भटोबास आणि भाईंभटांनी पटापट अंगणात चरणगादी, चरणाखाली कापसाची मऊ गादी घातले। मग त्रिपुरारीभटांचा हात धरून राऊळ फेया मारू लागले। राऊळांनी पुढच्या चरणगादीवर श्रीचरण ठेवले की मागची चरणगादी भक्तजन उचलत होते। असे करत राऊळ महाद्वारापर्यंत गेले। तेव्हा महादेवबास आणि लखुदेवबास बाहेरून आले। महादेवबासांच्या हातात संत्री होती, ती त्यांनी राऊळांना अर्पण केली। तेवढ्यात त्रिपुरारी भट त्यांच्या स्वतःच्या काही कामानिमित्त गेले। महादेवबासांचा हात श्रीकरी धरून राऊळ राजमठाच्या ओसरीपर्यंत आले। राजमठात फेया मारत असताना श्रीकर धरून राऊळांबरोबर चालण्याचा व्यापार त्रिपुरारी भटांचा आणि ते काही कामानिमित्त गेले होते। कुणा एकाचा व्यापार कोणी दुसऱ्याने केलेला राऊळांना मान्य नव्हते, म्हणून चालताना महादेवबास घाबरून राऊळांकडे पाहायचे। महादेवबासांना राऊळांच्या दृष्टीला दृष्टीही मिळवता येईना। असे महादेवबास राऊळांबरोबर घाबरत चालत होते। अशी एक फेरी मारून झाल्यानंतर दुसरी फेरी मारत असताना राऊळांनी चरणगादीवर उभे राहून महादेवबासांकडे अवलोकन केले। अवलोकन करत राऊळ म्हणाले, आवो मेला जाये तो तू नव्हेसी म्हणे। आवो मेला जाये तू कोठे गेलासी वो म्हणे। महादेवबास खूपच घाबरले। ते त्रिपुरारी भटांना जोरजोरात बोलावत म्हणाले, त्रिपुरारी भटो, वेगी या गोसावी तुम्हावीण वेढेन करीती। पुन्हा राऊळ म्हणाले, आवो मेला जाये तो हा नव्हे म्हणे। आवो तो के गेला। त्रिपुरारिया तू कोठे गेलासी वो। तेवढ्यात त्रिपुरारी भट धावत आले आणि म्हणाले, जी जी, हा नव्हे आला जी। असे म्हणत त्रिपुरारी भटांनी आपला उजवा हात राऊळांसमोर केला। तो राऊळांनी श्रीकरेने धरला। राऊळ म्हणाले, अय्या माझा आता होय म्हणे। नंतर राऊळ पुन्हा राजमठाच्या अंगणात फेया करू लागले। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।